हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी कलाकारमध्ये। मी विठ्ठल काका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। तर मंडळी, मी आता इला असं आहे दिव्याक, आज होळीची सुट्टी आहे। आज होळीची सुट्टी आणि होळीनिमित्त उद्या होळीची सुट्टी आहे आणि आज मी आदल्या दिवशी इला असं आहे खूप गर्दी, आवाज पण भरपूर येता असा, कारण मी आता इलेलो असं आहे दिव्याक रेल्वे स्टेशनजवळ, त्याच्यामुळे आता एवढं सगळं तुमका गर्दीचा आवाज येता असा। तर मी आज इला असं आहे दिव्याक बहिणीक भेटाक माझ्या बऱ्याच महिन्यानंतर आता येता असं आहे। दिव्याक इतक्या जवळ असा मी मालाडला राहतोय, तरी पण माका इतक्या जवळ योग भेटत नाही, कारण सुट्टी नसतं कामावर आणि आज 2 दिवसाची सुट्टी भेटली आहे, त्याच्यामुळे मी आता येतोय। तर बहिणीक अजून एक वेळ आहे, तोपर्यंत म्हटलं चला तुमका आपलं दिव्याचं असं बाजार फिरवतोय। बहिणीला नंतर मग बहिणीक भेटाया। आज होळीनिमित्त उद्या होळीनिमित्त बहिणीक काहीतरी भेटवस्तू पण देऊची आहे माका, मी तुमका दाखवतले, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता आपण हळूहळू देवाचं जरा बाजार फिरून घेऊया। तर मंडळी, आपलं देवाचं बाजार असा, आता जी संध्याकाळ झाली आणि त्याच्यामुळे अजून एवढी गर्दी नाही, पण लोक जेव्हा कामावरसून सुट्टा नेतली तेव्हा हे तुमका गर्दी बहुत गावतली। द्राक्षा पण असत, द्राक्षा केळी। आज माझो पण उपवास असा, उपवासाक बघूया काय खाऊक भेटता काय। असा रंगपंचमी सगळा जवळ येईल, त्याच्यामुळे होळीचे पिचकारे वगैरे भरपूर असत, लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी बघा पिचकारी वगैरे। बराच मोठा मार्केट हा, किराण पण संपाचा नाही। त्याच्यामुळे आता मी आहे बघा त्या काकांकडे येईल असे मँगो शेक पिऊ, जरा काहीतरी गरमीचा थंड होऊया, कारण उन्हाळा पण भरपूर असा। मस्तपैकी एक ग्लास भरून मँगो शेक दिलेली या, जरा थंड होऊया। त्या ठिकाणी बघा मार्केटमुळे होळीचं याचं होळी दहन करतात। तो मुंबईमध्ये बऱ्याच साऱ्या ठिकाणी होळी अशा प्रकारे साजरी केली जातात, होलिका दहन करून। हाँ, अभी तो बना नहीं कुछ। ते म्हणतात अजून शूटिंग पुढे झालं नाही, अजून बरीच डेकोरेशन वगैरे करूच असं, आताची फक्त सुरुवात चालू आहे। तर मंडळी, आता बघा ताग्या माझा इला फायनली बऱ्याच वेळानंतर संध्याकाळपासून वाट बघत होतोय आणि आता भेट झाली आहे। तर आता आम्ही चालला असा बघा ताईचा थोडासा सामान घ्यायचा बाजाराचा, बाजाराचा सामान घेतला आणि रूमवर जातला। आता बघा येऊ दिव्याचं रोजचोच बाजार असता, रोजचोच म्हणजे आपल्या कसं गावाकडे वाराक बाजार असता, पण दिव्याक असं नाही, रोज संध्याकाळी ह्या टायमात कधी पण तुम्ही येलास तरी अशी एवढीच गर्दी तुमका बघून गावतली या। तर आम्ही बघता पुढे पुढे काय काय सामान घ्यायचं आता, त्यासाठी बहिणीक एक सरप्राईज द्यायचा असा। तर तुमका पण माहीत नाही, थोड्याच वेळात तुमका सांगतले मी काय तर सरप्राईज असा। तर मंडळी, आता बघा फायनली आपण इला असा इशिका साडी सेंटरमध्ये बहिणीक साडी घेऊसाठी आज मी खास सरप्राईज म्हणजे माझ्या बहिणीक साडी घेतो आहे होळीच्या निमित्त।
काही वस्तू घेऊ नव्हते त्यासाठी बहिणी आता साडी घेऊसाठी मी इकडे येईल असं. तर चला आता आपण दुकानात आत जाऊया आणि साडी घेऊसाठी. शादी भी मस्त है, बैठने से बहुत भारी दिखेगा, बोलते पहनने के बाद एक नंबर शर्ट लगेगी, इसका गारंटी है। तो सब पसंद आएगा, ये कलर पूरी वो है, जरिए पूरा वो है। बहिणीक आवडलेली साडी बघूया अशी बहिणीक दिसता ती. अशी याच्या खांद्यावर ठेवून बघ, खांद्यावर ठेवून बघ ना, आरशात बघ, पाठी बघ, पदर खोलून बघ. टाकू इकडे. हां मस्त दिसता, वाटता भारी. तर बहिणीसाठी बघा हे आणि हे दोन कलर घेतला, एक चंद्रकोर साडी आणि एक पैठणीमध्ये. दोन साडी बहिणीसाठी घेतला. हो एक क्या पूरा लिया ना. इस बार का लिया पूरा इसी का साड़ी का. हाँ बाहर से लिया. हाँ बाहर से लिया. बघा चांगल्या प्रकारचे साडींचा स्टॉक इथे अवेलेबल असा आपल्या हव्या असलेल्या किमतीमध्ये. खूप साड्या असं तुमका हवी असलेली साडी दिव्यामध्ये कुठच्या अशा साडीचं दुकानात दिलास तर तुमका हवे तसले साड्या भेटतात. त्याने आपल्या हव्या असलेल्या प्राईसमध्ये दिल्याने उपलब्ध करून. भाई आपकी दुकान का नाम बताओ कौन सा. इसी का साड़ी का लोकेशन. सिद्धिविनायक गेट. सिद्धिविनायक. आपका नाम. तुषाराम भाटी यांचं हे दुकान आहे. इथे चांगल्या प्रकारे ब्लॅक साडी भेटते. तुमका ॲड्रेस पण काकाने सांगितले नाही असा. कधी या ठिकाणी आलास तर इकडून नक्की शॉपिंग करा. देशिका साडी पत्ता तुमका हे बघा मोबाईलमध्ये दिसता आपल्या व्हिडिओमध्ये. आम्ही आता जिकडून साडी घेतला मस्तपैकी आमची शॉपिंग झाली. बहिणीक हवी असलेली साडी हव्या किमतीत भेटली आमका. आणि आता आम्ही चालला असं रिटर्न रूमवर. साडी आवडले ना गो. आपली बहिणीसाठी सरप्राईज दिलेला होता जगाला. तर चालला आता आम्ही परत रूमवर सगळा. तर हे बघूया म्हणतात कलिंगड घेऊ केला. बऱ्याच दिवसानंतर कलिंगड खाता. कट करून देतात आता सोलून वगैरे. अख्ख्या वेळेला अख्ख्या आपल्या कट करून आहे तर कट करून भेटता. उद्या होळी आणि आता आम्ही इकडे कलर घेऊ केला असा. उद्या रंगपंचमी पण आपल्या ताईच्या चाळीत साजरी करता. त्यासाठी आता मीच तयारी करते बघा. सगळी कलर विलर घेता सगळं. घे पाकिटा घे सगळे कलर घे सगळे घे. हा
गुलाबी घे गुलाबी. पिंक कलर किती आले? 10 40 50 टोटल. आता या ठिकाणी होलिका दहनाची पूजा चालू असा. पूजा झाल्यानंतर ही होळीची होलिका दहन होतं. होळी उद्या आपल्याकडे होळी उद्या असं पण मुंबईत बऱ्याच ठिकाणी होळी आजच साजरी करतात. मी आपण बघते की बऱ्याच ठिकाणी रस्त्याने जात आहे. बऱ्याच ठिकाणी होळीका उभे केलेले असतात आणि आता रात्री 8:30-9 दरम्यान होलिका दहन करतात. किंवा आज या ठिकाणी गुरुवारचा बाजार आहे नको गुरुवारचा बाजार असा आहे. ते भांडी वगैरे बारीक सारीक कपडे ते आतमध्ये पण भेटतात. मंडळी थोड्या वेळापूर्वीच रूमवर येला रायगण कलिंगड आलेला खाता कलिंगड खाऊ घ्या. मग अशी कलिंगड घेतला होता खाता. आमचे भाऊजी पण इले आमचे भाऊजी कलिंगड खातोय. कलिंगड खाऊ घ्या मस्तपैकी. तर म्हणजे आजचा व्हिडिओ एवढंच. बाकी ज्या काय उद्याच्या दिवसात घडताला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा खूप खूप आभार. म्हणजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणजे स्वतःची काळजी घ्या. भेटाया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. हां आणि तुमका होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या तिघांकडून पण होळीच्या शुभेच्छा. तर म्हणजे व्हिडिओ आवडला असतो तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आता लवकर झोपतो कारण उद्या असा रंगपंचमी आणि आपल्या चाळीमध्ये पण रंगपंचमी कलर घेतलं आहे बघितला. उद्या साजरी करूची आहे त्याच्यामुळे आता लवकर झोपतं आहे. वन डे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. टाटा गुड नाईट.